नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या डी टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे. मुख्याध्यापकांसाठी एक एक महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला यापूर्वी दिला होता. तो म्हणजे हा SNA पोर्टल किंवा SNA स्पर्श पोर्टलमध्ये मेकर म्हणजेच मुख्याध्यापक आणि चेकर म्हणजेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष या दोघांचे पासवर्ड तयार करणे, त्यानंतर अध्यक्षांचे SMC अध्यक्षांचं हस्ताक्षर ॲप्रूव्हसाठी तालुका लेवलला सबमिट करणं, असा तो व्हिडिओ होता. हा व्हिडिओ बऱ्याच लोकांनी पाहिला आहे. अजून जर तुम्ही कोणी पाहिला नसेल तर नक्की पहा. याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन आणि व्हिडिओच्या शेवटी देतो. यानंतर आपलं पुढचं काम असणार आहे ते म्हणजे आपल्या शाळेचं होल्डिंग अकाउंट जे आहे, करंट अकाउंट, ते ॲड कसं करावं यासाठी आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत. तर चला, तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे आपल्या ब्राउझरमधून. आपण SNA स्पर्श पोर्टलवर आपण जाणार आहोत. इथंच बघा, तुम्ही आलेलं आहे मी इथं, आणि इथं जाऊन आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. मित्रांनो, लॉग इन करण्यासाठी आपल्याला आपल्या मुख्याध्यापकांचं अकाउंट वापरायचं आहे. मुख्याध्यापकांच्या अकाउंटला ड्राफ्ट असं म्हटलं जातं आणि अध्यक्षांच्या अकाउंटला फायनल अकाउंट असं म्हटलं जातं, आणि तशी नोंदसुद्धा वरती लॉग इन केल्यावर तुम्हाला दिसते. तर आता एका शाळेचं मी इथं मुख्याध्यापकांचं अकाउंट लॉग इन करणार आहे. त्यासाठी त्यांचा युजर ID जो आहे तो मी इथं टाकतो, जो की मी कॉपी केलेला आहे. पासवर्ड हा तुम्ही बनवलेला असेल तो पासवर्ड इथं मी आता टाकणार आहे मुख्याध्यापकांचा. तुम्हीसुद्धा सगळ्यांनी मुख्याध्यापकांचा पासवर्ड बनवलेला आहे, तसा मी सुद्धा बनवलेला आहे. आता हा जो कॅप्चा आहे, जे एक आपल्याला गणित सोडवायला लागतं, तो कॅप्चा आपण इथं टाकूया. सॉरी, वजाबाकी आहे. आता हा कॅप्चा मी थोडासा सोपा करून घेतो, म्हणजे आपला त्यात वेळ जात नाही. ठीक आहे, आता सगळं टाकलेलं आहे. आता लॉग इनवर आपण क्लिक करूया. मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आपण बघायची की आपण कोणत्या अकाउंटला लॉग इन केलेलं आहोत. कारण युजर ID तर दोघांचा सेम आहे, अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांचा. फक्त पासवर्ड वेगळे आहेत, आणि चुकून कधी कधी आपण दोन्ही पासवर्ड जर आपल्याकडे सेव्ह असतील तर कधी कधी अध्यक्षांचं लॉग इन होतं. तर बघा, इथं ड्राफ्ट हा शब्द आलेला आहे, याचा अर्थ हे मुख्याध्यापकांचं अकाउंट लॉग इन आहे. आता याच अकाउंटने आपल्याला आपल्या शाळेचं होल्डिंग अकाउंट ॲड करायचं आहे आणि परत अध्यक्षांचं अकाउंटला लॉग इन करून ते ॲप्रूव्ह करायचं आहे. अर्थात अध्यक्षांचं कामसुद्धा तुम्ही स्वतः करू शकता, अध्यक्षांना ते करायची गरज नाही. त्यासाठी पासवर्डसुद्धा तुमच्याकडे आहे, OTP वगैरे काही जात नाही. तर कसं ॲड करायचं? 3 नंबरला या डाव्या बाजूला जे मेनू आहेत, होम, फंड ट्रान्सफर वगैरे, त्यातलं 3 नंबरचा जो मेनू आहे पेई, त्याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर रजिस्टरवर क्लिक करायचं. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर आता इथं बघा, आपल्यासमोर उजव्या बाजूला ही जी विंडो ओपन झालेली आहे, पेई लिस्ट. तर इथं आता पेई लिस्ट काही नाही, कारण कोणतंही अकाउंट इथं ॲड केलेलं नाही. आता आपण काय करूया, आपल्या शाळेचं इथलं होल्डिंग अकाउंट ॲड करूया. त्यासाठी ॲड न्यूवर, या हिरव्या बटनावर ॲड न्यूवर क्लिक करायचं. आता हा फॉर्म आपल्यासमोर ओपन झालेला आहे. आता हा फॉर्म ओपन झाल्यानंतर आपल्याला, तुम्हाला सांगू इच्छितो मी, की आपल्याला इथं बघा, या ठिकाणी अकाउंटचं चेकबुकचा फोटो किंवा पासबुकच्या पहिल्या पानाचा फोटो आपल्याला इथं अपलोड करायचा आहे 50 KB साईजमध्ये. ती साईजसुद्धा कमी करण्याचा इथं आपल्याला हे दिलेलं आहे, बटन दिलेलं आहे. इथूनही करू शकता किंवा तुम्ही स्वतः करू शकता वेगळ्या पद्धतीने. तर मित्रांनो, बघू शकता इथं आता हा जो फॉर्म आहे, हा फॉर्म भरण्यापूर्वी मी तुम्हाला हे जे अकाउंटचं जे इमेज आहे ती सेव्ह कुठं केली ती दाखवतो. इथं बघा, मी एक डेस्कटॉपवर एक फोल्डर केलेला आहे स्नॅप असा, आणि याच्यामध्ये ही शाळेचं अकाउंटचं चित्र म्हणजे फोटो आहे, आणि त्याला शाळेचं नावसुद्धा खाली दिलं आहे. आता याची ॲक्च्युली साईज जर तुम्ही बघितलात तर खाली तिथं ओपन झालेलं आहे 7.80 MB आहे, आणि आपल्याला जर वेबसाईटवर जर तुम्ही बघितलात तर किती साईज आवश्यक आहे, फक्त 50 KB. आता ती कॉम्प्रेस इथूनच कशी करायची हे मी तुम्हाला पुढे दाखवतो. आधी माहिती काय काय बघा, तर इथून सिलेक्ट पेई टाईप करायचं आहे. इथं काय येणार आहे, IA होल्डिंग अकाउंट, हे पहिल्यांदा येणार आहे. त्यानंतर पुढं आहे सिलेक्ट, हा आपला जो कोड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ID टाईप, तर आपल्या सगळ्यांचा काय आहे, पॅन नंबर, टॅन नंबर आहे. तर शाळेचा टॅन नंबर आहे सगळ्यांचा, नाही मिळत असेल तर शालार्थमध्ये आहे, तुम्ही बघू शकता. तर इथून हा टॅन नंबर आपण सिलेक्ट करायचा. ओके, प्लीज एंटर टॅन म्हणते. आता इथं टॅन नंबर आपल्याला टाकावा लागेल. इथं टॅन नंबर मी टाकणार आहे. त्यानंतर इथं पेई नेम या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. शाळेचं जे अकाउंटचं नाव आहे बँकेच्या पासबुकामध्ये तो टाकायचा आहे. त्यानंतर IFSC कोड आणि अकाउंट नंबर टाकलात की इथं बघा, बँक नेम, इथं बँक नेम आणि इथं ब्रँच नेम हे ॲटोमॅटिक येणार आहे. पुढं फक्त आपल्याला इथून आपला जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर इथं अकाउंट टाईप, इथं अकाउंट काय आपलं ॲक्च्युली करंट अकाउंट आहे, त्यामुळे करंट अकाउंट. ॲड्रेस, या ठिकाणी आपला ॲड्रेस टाकायचा आहे. जो काही शाळेचा ॲड्रेस आहे तो इथं तुम्ही टाकायचा आहे. ठीक आहे. आणि
त्यानंतर टाउन सिटी हा तुमच्या तालुक्याचाच टाकायचा, पिनकोड जो आहे तो टाकायचा, मोबाईल नंबर हा मुख्याध्यापकांचा येणार आहे लक्षात ठेवा, ईमेल आय डी काय गरजेची नाही आहे, आणि इथून चूज फाईलवरून इथून काय करायचं आहे आपल्याला हे अपलोड करायचं. तर आधी आपल्याला हे सगळी माहिती भरण्यापूर्वी मी हे कॉम्प्रेस कसं करायचं हे दाखवतो तुम्हाला. बघा हे बघा, इथं जायचं, ह्या कॉम्प्रेसवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला हे सिलेक्ट इमेज म्हणेल, तर सिलेक्ट इमेजवर क्लिक करायचं. इमेजवर क्लिक केल्यानंतर आता आपली इमेज कुठं आहे, डेस्कटॉपवर स्नॅप फोल्डरमध्ये. आता डेस्कटॉप घेऊन ये बघा, इथं स्नॅप फोल्डरमध्ये गेलो, ही ती इमेज आहे 7 MBची. ह्याला क्लिक करून जस्ट ओपन करा. ओपन केलात की इथं बघा, आता आपल्याला ही कॉम्प्रेस करायची. आता इथं 50 KB हे ऑटोमॅटिक त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे, ठीक आहे, ऑटोमॅटिक त्यांनी केलेलं आहे, त्यामुळं तुम्हाला काही बदलायची गरज नाही. डायरेक्ट काय करायचं, कॉम्प्रेसवर क्लिक करायचं. कॉम्प्रेसवर क्लिक केल्यानंतर बघा इथं इमेज ही 43 KBची झालेली तुम्ही बघू शकता. ही डाउनलोड करायची. आता ही डाउनलोड केल्यावर कुठं जाणार आहे, डाउनलोड या फोल्डरमध्ये जाणार आहे. बघा इथं वरती डाउनलोड झालेलं आहे, इथं या डाउनलोड या फोल्डरमध्ये इथं आलेले आहेत. आता तर या फोल्डरमधून ती घ्यायची, किंवा तुम्ही काय करू शकता, आता ओरिजिनल जी तुम्ही फोल्डरमध्ये ही जी केलेलं आहे ही इथून तुम्ही काय करा, डिलीट करू शकता. ही डिलीट केली, आणि आता काय करू शकता तुम्ही, आता जी डाउनलोडमध्ये जी आलेली आहे फाईल आहे बघा, इथं जी म्हणे दुसरं काहीतरी ओपन झालं, याला क्लोज करतो. आता बघा या डाउनलोड या ठिकाणी जातो मी, डाउनलोड हे बघा, आणि ही इथून काय करतो मी, इथून मी कट करतो आणि मगाच्या त्या फोल्डरमध्ये स्नॅप फोल्डरमध्ये परत ही काय करतो, इथं पेस्ट करतो. तर ही कमी झालेली फाईल आहे बघा, याच्यावर मी कर्सर नेल्यावर खाली तुम्हाला दिसेल 43 KB. हे कळालं कॉम्प्रेसचं. आता परत आपण वेबसाईटवर जाऊन इथं आता माहिती भरूया, ठीक आहे. आता हे कॉम्प्रेसचं हे जे आलं दुसरा आपली विंडो ओपन झाली ती बंद करूया. आता ही सगळी माहिती भरतो मी, टॅन नंबर भरतो, पेई नेम वगैरे सगळं भरतो, अकाउंट नंबर भरतो, आणि फाईल आता चूज करायची आहे. तर फाईल आधी मी चूज करून घेतो, म्हणजे नंतर हाईड केल्यावर तुम्हाला काही कळायला नको. चूज फाईलवर क्लिक करा, ॲटोमॅटिक आपण स्नॅप फोल्डरमध्ये आलेलो, आणि ही कमी झालेली फाईल इथून क्लिक करून इथून ओपन करा. आता इथं ही फाईल आलेली आहे. आता आपल्याला बाकीची माहिती भरूया आपण. तर मित्रांनो, माहिती मी भरलेली आहे सगळी, आणि चूज फाईल कशी करायची, कॉम्प्रेस करायचं हे मी तुम्हाला आधीच दाखवलेलं आहे, ठीक आहे मित्रांनो. आता सगळी माहिती भरून झालेली आहे, ईमेल आय डी टाकायची गरज नाही आहे, फाईल इथून चूज केलेली आहे. चूज केलेली फाईल कशी कळते बघा, इथं शेवटची 2 अक्षरे इथं आलेले आहेत त्याची नावाचे. त्यानंतर आता आपल्याला खाली जाऊन सबमिटवर क्लिक करायचं. सबमिटवर क्लिक केल्यावर बघा वरती आलेले ग्रीनमध्ये पेई रजिस्टर सक्सेसफुली इन ड्राफ्ट अवेलेबल इन फायनल फॉर अप्रुव्हल, म्हणजे ड्राफ्टच्या अकाउंटमध्ये हा रजिस्टर झालेला आहे. आता ॲप्रुव्हलसाठी कुठं अवेलेबल आहे, तो फायनल अकाउंटला अवेलेबल आहे. याचा अर्थ आपल्याला अध्यक्षांच्या ठिकाणी जाऊन आता ते काय करायचं आहे, ॲप्रूव्ह करायचं आहे. तर ठीक आहे, आता हे अकाउंट मी इथून काय करतो बघा, हे अकाउंट मी इथून लॉग आउट करतो. आता याच शाळेच्या अध्यक्षांचा अकाउंट मला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. तर त्यांचासुद्धा युजर आय डी तोच आहे, जो मुख्याध्यापकांचा आहे तोच आहे, म्हणून मग आता इथं त्यांचा युजर आय डी मी टाकतो. त्यानंतर त्यांचा पासवर्ड मी इथं टाकलेला आहे. आता 96 + 60 इथं 36 असं याचं उत्तर आहे. लॉग इनवर क्लिक करतो. लॉग इन झालेलं आहे. आता इथं बघू शकता फायनल हा शब्द आलेला आहे. आता या फायनल अकाउंटमधून मगाशी ॲड केलेलं अकाउंट आपल्याला ॲप्रूव्ह करायचं आहे. तर यासाठी पुन्हा डाव्या बाजूला 3-4 नंबरचा जो पेई आहे मेनू, त्याच्यावरच जायचं आहे, आणि इथं बघा आता डायरेक्ट रजिस्टर हा शब्द न येता ॲप्रूव्ह हा शब्द आला, तर ॲप्रूव्हवर क्लिक करायचं. बघा इथं तुम्ही बघू शकता ॲड केलेलं अकाउंट खाली दिसत आहे, समग्र शिक्षा शाळा व्यवस्थापन समिती कांदे वगैरे वगैरे. IFSC कोड, अकाउंट नंबर सगळं आलेलं आहे, आणि इथं स्टेटस पेंडिंग आहे. तर आता हे अप्रूव्ह करण्यासाठी काय करायचं, तर बघा या अकाउंट नंबर हा जो ब्ल्यू कलरचा दिसतोय आपल्याला, अकाउंट नंबर बरं का, इथं 3 नंबरच्या कॉलममध्ये, तर या अकाउंट नंबरवर क्लिक करायचं. अकाउंट नंबरवर क्लिक केल्यानंतर मगाशी आपण जो फॉर्म भरला मुख्याध्यापक लॉग इनने सगळा, टॅन नंबर वगैरे सगळं पत्ता, मोबाईल वगैरे, हा सगळा फॉर्म तुमच्यासमोर दिसेल, आणि त्याच्या खाली 2 ऑप्शन दिसतील, रिजेक्ट आणि ॲप्रूव्ह. आता अध्यक्षांना किंवा आपण स्वतःच ॲप्रूव्ह करतोय, त्यामुळे पुन्हा एकदा आपणच हा आलेला अकाउंट नंबर वगैरे एकदा चेक करायचा, कारण अकाउंट नंबर हा बरोबर असणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून तुम्ही पुनश्च एकदा ॲप्रूव्ह देण्याच्या आधी हा अकाउंट नंबर तुम्ही काय करायचा, तुमच्या स्तरावर तुमच्याकडे असणाऱ्या पासबुकच्या फोटोवरून, चेकबुकच्या फोटोवरून चेक करायचा, आणि बरोबर असल्याची खात्री केल्यानंतर बघा इथं खाली ॲप्रूव्हच्या समोर जो गोल बटन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि सबमिट करा. तुमचं अकाउंट ॲप्रूव्ह झालं आहे. मगाची स्टेटसमध्ये पेंडिंग होतं, आता ॲप्रूव्ह आलेलं तुम्ही इथं बघू शकता. तर या पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमच्या शाळेचं अकाउंट जे आहे, होल्डिंग अकाउंट,
ते मुख्याध्यापक लॉग इनने आधी रजिस्टर करा, ॲड करा आणि परत अध्यक्षांच्या लॉग इनने ते ॲप्रूव्ह करा. तर या पद्धतीनं हे काम होतं. अतिशय सोपा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित मी सांगितलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेंडर म्हणजेच व्यापारी कसा ॲड करायचा हे पाहणार आहोत आणि दुसऱ्याने ॲड केलेला व्यापारी आपल्या इथं वापरायला कसा घ्यायचा हे सुद्धा पाहणार आहोत आणि त्याच्या पुढे बिलाचे वगैरे सगळे व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे तुमच्यापैकी अजूनही कोणी नवीन पाहत असेल आणि त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करावं आणि चॅनलला जोडून राहावं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.